मोठी बातमी समोर येते। उमेदवारी घेऊन रवींद्र वायकर यांनी आपली अटकही वाचवली आणि ईओडब्ल्यूची केस देखील बंद करून घेतली असं गजानन कीर्तीकर यांनी म्हटलंय। तसंच यंदा काटेकी टक्कर असून पक्षफुटीचा परिणाम हा निकालात दिसून येईल असं मतही गजानन कीर्तीकर यांनी मांडलेलं आहे। मुंबईत आज 5व्या टप्प्याचं मतदान पार पडतंय आणि सगळेच उमेदवार आणि पक्षांचं भवितव्य हे ईव्हीएम मध्ये कैद झालेलं आहे। आताच काही वेळापूर्वी गजानन कीर्तीकर खासदार यांनी वोटिंग केलेलं आहे। निवडणुकीमध्ये सर्व उमेदवार तुल्यबळ असतात। जोर कोणाचा जास्त वाटतंय, कोणत्या उमेदवाराचा, कोणत्या पक्षाचा? आता आहे तुल्यबळ आहेत, ते काटोकी टक्कर म्हणतात ना, तशी आहे स्पर्धा ही। तर आज काय सांगता येणार नाही। खरी जी म्हणजे कसोटी होती ती तुमची देखील लागली असेल, कारण तुमचा मुलगा हा ठाकरे गटाकडून आहे, तर तुम्ही स्वतः हे शिंदे गटात आहात, तर तुम्ही कोणाला प्राधान्य दिलं? मी त्या एकनाथ शिंदे बरोबर आहे, त्या पक्षाचा मी नेता आहे। माझं कर्तव्य आहे रवींद्र वायकरच्या बाजूनी जेवढं जमेल तेवढं मी प्रचार केलेला आहे आणि माझं मत देखील, माझं कर्तव्य मी बजावलं। रवींद्र वायकरच्या धनुष्यबाणाला मी बटन दाबून मत दिलं। रवींद्र वायकर आता हे जवळजवळ 2 महिन्यापूर्वीचा प्रॉडक्ट आहे, कळलं की नाही? त्यांची ईडीची चौकशी झाल्यानंतर त्यांनीच आपल्या मुलाखतीत सांगितलं की मला अरेस्ट केलं जाईल, त्या भीतीने मी पक्ष बदल केला। आणि त्यांचं आता ईओडब्ल्यूकडे जी चौकशी चालू आहे, त्या ईओडब्ल्यूच्या चौकशीचं ई समरी मला द्या, म्हणजे मी उमेदवारी घेईन। म्हणजे माझं अरेस्ट पण चुकलं आणि ईडब्ल्यूचं जे हे आहे टांगती तलवार ती पण संपली। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन बोडारेसह सचिन गाड, साम टीव्ही, मुंबई।